एवढं काळं भंगार आबळ बघून तुम्हाला अंदाजा आलाच असेल की बाबा काय भयानक अवतार घेतला असेल पावसाने. तर रामकृष्ण हरी मंडळी, आता सकाळच्या चहाला दूध नव्हतं त्याच्यामुळे प्रज्ञेशन मी डायरेक्ट शावगोल गेलो होतो दूध घ्यायला. 80 रुपये लिटरने दूध भेटलंय बाबा. तुमच्याकडे काय भाव चालू आहे दुधाचं मला सांगा बरं. आता त्याने मला गाडलंय का नाही मलाच काही कळा ना बाबा. दुपारी आहे ना आपल्याला विहिरीची द्यायचं थोडं गच पण साफ करायचं होतं. आता वावर नीट करायचे त्याच्यामुळे म्हणलं बांधबिना मस्त पैकी आपली नीट करून घ्यावं, सगळं गवत बिवत काढा. आता प्रज्ञेशन बाबा आहे ना केळीला थोडा आधार देत होते लाकूड लावून. आता तिला घड आलाय ती पाडाव नाही त्याच्यामुळे पप्पा इकडे टाकळा उपटीत होते आणि मम्मीचं चालू होतं बाबा काँग्रेसचं काम. तिला उपटत नव्हतं ते. जसं बसं तिने बी काढलं बाजूला ना. आता आहे ना सगळा टाकळा आता बांधून आपल्या घरी न्यायचा आहे. प्रज्ञेशने गाडी चालवायचा प्रयत्न केला बरं का, पण तो पाडला त्याच्यामुळे म्हणलं दाखव इकडे मीच नेतो. आता तो टाकळा टाकून घरी येऊन नेमके आलोच होतो वावरात जीच पाऊस चालू झाला. बोललो म्हणते दाखव इकडे गाडी, मला लवकर घरी जायचंय. आता आपल्याला आहे नाही वासावा पडतोय बरं का लिंबाच्या पानतीचा, तीच काढायची होती म्हणलं. आता परत येणं काय व्हायचं नाही. त्याच्या पावसातच झाडावर गेलो होतो, अशा विजा कडकडत होत्या आणि बंटी बागा कशी मस्त पैकी त्या आवाजाने बसली घाबरून इथं. जसं बस गेलो बाबा ते वासावा काढून टाकला आणि तिकडून घरी आलो. रात्री बघतोय काळं भंगार आबळ आलंय. निस्ता पावसाचा रुद्र रूप धारण केलंय बा पावसाने आज. कास काय काय माहिती कुठून काय निस्त्या विजा कुरकुड राहिल्या, निस्ता धिंगाणाच लावलाय. बाबा आता आहे ना आवरू राहिलेत कोंबड्यान त्यांचं. आणि थोड्या वेळा जीज धो धो पाऊस चालू झालाय. निस्ता धिंगाणाच भाऊ, निस्ता पाणीच. मी तर म्हणतो नद्या नायले व्हायला लागते काय काय माहिती बाबा.